उद्या होणाऱ्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात सगळ्या मतदान केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात। संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। मतदान केंद्रावर साहित्य वाटप, केंद्रावर येणाऱ्या मतदारांची तपासणी करण्याच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे विशेष PMS 24 ॲप, ईव्हीएममध्ये बिघाड, कायदा सुरक्षेची स्थिती, मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यास ॲपवर क्लिक केल्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला तात्काळ माहिती मिळणार। लोकसभा निवडणुकीसाठी बीडमध्ये उद्या मतदान। या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनासोबतच महसूल यंत्रणाही सज्ज। जिल्ह्यातील 2300 मतदान केंद्रांवर जवळपास 6000 पोलीस तैनात। अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर। जालन्यामध्ये मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज। 8244 महसूल कर्मचाऱ्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग। एकूण 2061 मतदान केंद्रांवर 19,67,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम। शिरूरच्या आंबेगाव तालुक्यात दिव्यांग बांधव, महिला आणि आदिवासी बांधवांसाठी उभारलं विशेष मतदान केंद्र। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान। या मतदारसंघातील 2026 मतदान केंद्रांसाठी 9400 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती, तर 9066 पोलिसांचा बंदोबस्त असेल। शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान। 1708 मतदान केंद्रांवरती जवळपास 9400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। जळगाव आणि रावेरमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज। 4000 कर्मचारी मैदानात। जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती। नंदुरबारमध्ये उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण। नंदुरबारमध्ये 2115 केंद्रांवरती उद्या मतदान। नाशिकमध्ये 3750 मतदारांनी घरातूनच लोकसभेसाठी बॅलेटने मतदान केलं। 35000 मतदार घरून मतदान करणार। भाजपचे 4 मुख्यमंत्री राज्यामध्ये 5व्या टप्प्याचा प्रचार करणार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि गुजरातचे भूपेंद्र पटेल मैदानात उतरणार। मुंबईमध्ये 5व्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सगळ्या रजा रद्द। कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून निर्णय। 20 मे रोजी राज्यात 5व्या टप्प्यातलं मतदान। या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यामध्ये आजपासून सभांचा धडाका। आज देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्या विविध ठिकाणी सभा, तर काही दिवसात पंतप्रधानांचीही कल्याणमध्ये सभा होणार। मुंबईच्या साकीनाका आणि विक्रोळी भागात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेणार, तर ठाकरे पितापुत्र दक्षिण मुंबईतून मैदानात उतरणार। नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी ठाण्यामध्ये महायुतीची रॅली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही रॅलीमध्ये सहभाग। राज ठाकरेंची आज ठाण्यात सभा। महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंसाठी खारेगाव परिसरात सभा घेणार। शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या कळव्याच्या सभेचा टीजर जारी। राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आनंद दिघेंच्या आश्रमात। त्यापूर्वी आनंद दिघे आणि राज ठाकरेंचे काही जुने फोटो समोर। 5व्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराचा सुपर संडे। शरद पवार कल्याणमध्ये, मल्लिकार्जुन खरगे धुळ्याच्या शिंदखेड्यात, तर प्रकाश आंबेडकर बोईसरमध्ये सभा घेणार। नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात। आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचा अनेक संघटनांसोबत संवाद। नाशिकच्या मनोहर गार्डन लॉन्समध्ये मुख्यमंत्री सभा घेणार। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर सिन्नरचे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटेंची नाराजी दूर। कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हेमंत गोडसेंच्या प्रचारात कोकाटेंचा सहभाग।
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची रावसाहेब दानवेंच्या प्रचारार्थ जालन्यात सभा। काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी, देशात एनडीए 400 पार होणार, भजनलाल शर्मांचं वक्तव्य। मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या माटुंग्यांच्या 5 गार्डनमध्ये प्रचार, मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला। नवी मुंबईत महायुतीकडून मिसळ पे चर्चाचं आयोजन, रविवारचा प्रचार करून कार्यकर्त्यांनी मिसळवर ताव मारला। आपण यापुढे निवडणूक लढणार नाही, एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य। गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंनी एकत्र काम करणं केव्हाही चांगलं, महाजन खडसेंनी विरोधात काम करणं नव्या पिढीसाठी घातक, रक्षा खडसे यांचं वक्तव्य। सुनेच्या जबाबदारीमुळे एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत रोहिणी खडसेंचं वक्तव्य। पण आपण मात्र शरद पवारांच्याच नेतृत्वात विधानसभा लढवणार, खडसेंची माहिती, रोहिणी खडसेंची माहिती। धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली, नाशिकच्या भुजबळ फार्मवर भुजबळांसोबत बैठक। उद्धव ठाकरेंना 1999 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। भाजपला सोडून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। बघा नीट।